स्टँडजवळ गाडी पार्क करून विक्रांत आता त्या इमारतीकडे चालू लागला. त्याने मोबाईलवर बघितलं, 10 लाखाचा तो ट्रेड आता मात्र 47,000 इतक्या किमतीचा राहिलेला. विक्रांत पूर्णपणे निराशेत होता. कसं झालं असं? काय लागलंय नक्की मागे? खरंच राज परत आलाय? पण ते तर अशक्य आहे. विचार करत करत विक्रांत आता त्या मजल्यावर आला जिथं रंजनदासचं ऑफिस होतं. ऑफिसचं दार लॉक लावून बंद होतं. तो मजला तसाही फार गजबजलेला नसायचा. शेट, याला फोन करत होतो पण फोनसुद्धा बंद होता. आता कसं कळणार हा नक्की कुठे आहे? शेट, पूर्ण फेरी वाया गेली. वैतागत तो स्वतःशीच बोलत होता. कोण पाहिजे? मागून एकाने आवाज दिला. विक्रांतने दचकून मागे वळून बघितलं. मागे एक माणूस उभा होता. रंजनदास. ज्योतिष. ते गेले. पण कुठे गेले आणि कधी येतील? अहो, अशा ठिकाणी गेले जिथून कधी कोणी परत येऊ शकत नाही. गेले म्हणजे खून झाला त्यांचा गेल्याच आठवड्यामध्ये. पण तुम्ही कोण आहात? काय खून? बापरे. अहो, पण कसं? विक्रांतच्या पायाखालची जमीन सरकली होती. माहिती नाही, पण जाळून मारलं त्यांना कोणीतरी. याच ऑफिसमध्ये असंच दुपारचीच वेळ होती. त्यांचा सहकारी सोबत होता. त्याला पण जबर मारहाण झाली. त्याला झालेल्या मारहाणीमध्ये त्याची वाचा गेली. पण तुम्ही कोण आहात? त्या माणसाने विचारलं. मी त्यांचा ओळखीचा. आमच्या पत्रिका वगैरे त्यांना दाखवायचो. कुठलेही नवीन काम करायच्या आधी त्यांचा सल्ला घ्यायचो. काय झालं काय पण नक्की? म्हणजे खून झाला? अहो, काहीच माहिती नाही. आठवड्याभरापूर्वीचीच गोष्ट. दुपारच्याच वेळी कोणीतरी आलं होतं. माहिती नाही कोण. कोणालाच नीट माहिती नाही. बहुतेक लुटायच्या उद्देशाने आले असावेत. रंजनदास यांना थोडी मारहाण झाली. त्यांचे हातपाय बांधलेले होते. हातात खिळा ठोकलेला होता आणि त्यांचं शरीर खुर्चीला पूर्णपणे जळून कोळसा झालेल्या अवस्थेत सापडलं होतं. त्यांचा सहकारी देखील बंदिस्त अवस्थेत बाहेरच्या खोलीत सापडला होता. त्याला थोडीशी मारहाण झालेली, पण तो आता काहीही बोलू शकत नाही. जणू काही त्याची स्मृती गेली आहे असा तो वागतोय. तो माणूस म्हणाला, ठीक आहे, धन्यवाद, मी निघतो. असं म्हणून विक्रांत तिथून निघाला. खाली येत त्याने आर्याला फोन लावला. आर्या नुकतीच मीटिंगमधून बाहेर आली होती. हा विक्रांत, बोल. झालं का तुझं बोलणं त्यांच्याशी? आर्याने विचारलं. अगं, ते इथे नाहीत. आताच मला समजलं. गेल्याच आठवड्यात कोणीतरी त्यांचा खून केला. जिवंत जाळलं त्यांना. त्यांच्याच त्या ऑफिसमध्ये घडलं असावं हे, जिथे आपण त्यांना भेटलो होतो. कोणी केले काही माहिती नाही, पण कुणीतरी पैसे लुटून नेलेत असं कळतंय. बापरे, काय सांगतोस तू? मी म्हणते ना तुला, तू ऐक माझं. राज परत आलाय. तोच हे करतोय सगळं. बघ ना, एक एक करत आपल्यावर जणू कोणीतरी सगळ्या दिशेने ठरवून ही संकटे पाठवतंय. एकमेव अपेक्षा होती रंजनदास यांच्याकडून, पण त्यांचा तर त्याने आधीच काटा काढलाय. मी सांगते तुला, काहीतरी करावं लागेल. मी बाबांशी बोलते. आज त्यांना सगळं सांगावं लागेल. कदाचित त्यांनाही धोका असेल, कारण जर हे राजनेच केलं असेल तर तो शशीधर आणि माझ्या बाबांना देखील सोडणार नाही. ती म्हणाली, मलाही वाटतं तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. ठीक आहे, मी इथून निघतोय. लवकरात लवकर घरी पोहोचेन. मी आल्यावर आपण त्या दोघांशी एकत्रच बोलू. तोपर्यंत तू त्यांना काही सांगू नकोस. असं म्हणून विक्रांतने फोन ठेवला. संध्याकाळ झाली होती. राजचा फोन वाजला. राजने फोन उचलला. समोरून केशव बोलत होता. राजने त्याला काहीतरी काम दिलं होतं. सर, तुम्ही सांगितलं तिथून मी ती गोष्ट घेऊन आलोय. आता मी त्या बंगल्याच्या समोर उभा आहे. बंगल्याला कुलूप दिसते. केशव म्हणाला, एक काम कर, थोडा अंधार होऊ दे. 10-15 मिनिटात अंधार होईल. अंधार झाला की त्या बंगल्याच्या डाव्या बाजूने मागच्या भागात पोहोच. तिथली संरक्षक भिंत, जिच्या बाजूलाच एक झाड आहे, त्या मार्गाने तू बंगल्याच्या मागच्या बाजूला पोहोचशील. तिथून तुला तुझ्याकडे असलेली ती वस्तू घराच्या मागच्या भागात जाऊन बंगल्याच्या मागच्या भिंतीजवळ घेऊन जायची आहे. छोटासा खड्डा कर. फार काही नाही लागणार. 5 मिनिटात खड्डा करून
ती गोष्ट तिथे मातीमध्ये खाली दाबून टाक. त्याच मार्गाने मागे न वळता तिथून निघून जा. बस एवढेच काम आहे. राजनी त्याला सगळं काही समजावून सांगितलं. 15-20 मिनिटातच अंधार पडला. फोन सुरूच होता. केशव आता राजनी सांगितलेल्या मार्गाने बंगल्याच्या मागच्या बाजूला आला. बंगल्याच्या मागच्या भागातली संरक्षण भिंत आणि बाजूला असलेलं झाड दिसत होतं. त्या भिंतीवरून तो बंगल्याच्या मागच्या भागात दाखल झाला. अंधार पडल्यामुळे आणि झाडांची थोडीशी दाटी असल्यामुळे तो कोणालाही दिसला नाही. बंगल्याच्या आतले लाईट्स बंद होते. तो पटकन बंगल्याच्या मागच्या बाजूला आला. मध्यभागी बंगल्याच्या मागच्या भिंतीच्या जवळ त्याने एक छोटासा खड्डा करत त्याच्याकडे असलेल्या लाल कापडातली वस्तू तशीच जमिनीखाली मातीखाली दाबून टाकली. वळून तो आता तसाच त्या भिंतीच्या दिशेला चालू लागला आणि अचानक बांगड्यांचा आवाज त्याच्या कानावर पडला. पण राजने त्याला सांगितलं होतं की मागे वळून बघायचं नाही. तो तसाच भिंतीच्या जवळ आला. भिंतीवरून उडी मारून तो बंगल्याच्या हद्दीतून बाहेर येत तसाच निघून गेला. पण तोपर्यंत त्याला तो बांगड्यांचा आवाज तसाच ऐकू येत होता. राज, हे काय आता नवीन? केशवला तू सांगत होतास. अचानक मागे उभी असलेली आसावरी म्हणाली. खरं तर तुला सांगणार नव्हतो, म्हणजे सांगणार होतो, पण आता लगेच नाही. काल मी म्हटलं ना की मला तो बंगला परत हवाय. ही त्याची सुरुवात आहे. बंगल्यातल्या कुठल्याही माणसाला मला हानी पोहोचवायची नाही, पण त्या बंगल्यात इथून पुढे आपल्याखेरीज दुसरे कोणी राहू शकणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्या लोकांना थोडा त्रास होईल, पण वचन देतो कोणाचा जीव जाणार नाही. त्यांनी बंगला सोडला तर ते सुरक्षित असतील. मला या लोकांकडे येणारा पैसा सगळीकडून बंद करायचा आहे. यांनी माझी जी अवस्था केली त्याहीपेक्षा भयानक अवस्था मला यांची करायची आहे, राज आसावरीला म्हणाला. आणि लगेचच त्याची नजर स्क्रीनवर गेली. संध्याकाळ झाली होती. अचानक सगळे कॅमेरे परत एकदा रिसेट व्हायला लागलेले. आरती, हे काय आहे? असं काय होतंय? माहीत नाही सर, काल पण असंच झालेलं. याच वेळी जवळपास, म्हणजे अचानक सगळे कॅमेरे बंद झाले होते आणि 15 मिनिटात परत एकदा सगळे कॅमेरे रिसेट होऊन सुरू झाले. कॅमेरे बंद होण्यापूर्वी सगळं काही घरात व्यवस्थित होतं आणि 15 मिनिटानंतर आम्ही जर पाहिलं तर पूर्ण घर अस्ताव्यस्त झालेलं. घरात उंदीरच उंदीर फिरताना दिसत होते. सर, नक्की बाजूच्या फ्लॅटमध्ये काही आहे का? आरतीने विचारलं. ते तू नको विचारूस. दीपकला सगळं काही माहिती आहे, राज म्हणाला. सगळे कॅमेरे अजूनही रिसेट होत होते. जवळपास अर्धा तास हे असं सुरू होतं. कॅमेऱ्यात काहीच दिसत नव्हतं. जणू काही सगळं काही बंद पडल्यासारखं वाटत होतं. आणि अचानक अर्ध्या तासानंतर एक एक करत सगळे कॅमेरे सुरू होऊ लागले. राजने कॅमेऱ्यात जे पाहिलं ते पाहून तो अक्षरशः हैराण झालेला. घरातलं कपाट उघडं होतं. पलंग अस्ताव्यस्त झालेला. पंखा तुटून खाली पडलेला. हॉलमधलं झुंबर जमिनीवर कोसळलेलं आणि त्याचे काचेचे तुकडे सर्वत्र पसरले होते. घरात जागोजागी मानवी विष्ठेचे अंश पडलेले. फ्रीज जमिनीवर आडवा होता. घरातले सगळे नळ सुरू होते. घरात सगळीकडे पाणीच पाणी पसरलेलं. आर्या लिफ्टने वर आली. लॅचला चावी लावत तिने दरवाजा उघडला. लाईट लावत तिने घरात पहिलं पाऊल टाकलं आणि ती वेदनेने जोरात किंचाळली आणि तिची नजर घरात सर्वत्र पसरली. घरात अक्षरशः दुर्गंधीचे लोट पसरले होते. ती जोरात किंचाळत घराच्या बाहेरच आली. तिने स्वतःच्या पायाकडे बघितलं. पायात काचेचा एक मोठा तुकडा घुसला होता, जो तिच्या सँडलच्या मधून आरपार जात तिच्या तळपायात रुतला होता. पायातून भळाभळा रक्त वाहत होतं. तिच्या ओरडण्याच्या आवाजाने बाजूला राहणाऱ्या फ्लॅटमधले सगळे लोक बाहेर आले. त्यांनी तिची अवस्था बघितली. ती अक्षरशः सैरभैर झालेली. भीतीने तिला घाम फुटला होता आणि पायातून भळाभळा रक्त वाहत होतं. कोणालाच काही कळत नव्हतं की नक्की झालंय काय. तिने ओरडत
घराच्या दरवाजाच्या दिशेला बोट दाखवलं. एक शेजारी दार उघडून आत आला. आतमध्ये बघितलेली अवस्था बघून त्याने नाकाला हात लावला आणि तो परत एकदा बाहेर निघून आला. आता सगळं पुढच्याच लेवलला गेलं होतं. लिफ्ट त्या मजल्यावर येऊन थांबली आणि लिफ्टचे दार उघडलं. लिफ्टमधून विक्रांत बाहेर आला. मजल्यावर जमलेली गर्दी बघून त्याच्या छातीत धस झालं. ती जमिनीवर बसून रडत होती. विक्रांत तिच्या जवळ आला. आर्या, अगं काय झालं? तिने त्याचंही लक्ष फ्लॅटच्या दरवाजाकडे वेधलं. त्याने फ्लॅटचे दार उघडलं आणि नाकाला हात लावत तोही बाहेर आला. फ्लॅटची अवस्थाही कशी काय झाली हे त्यालाही कळत नव्हतं. विक्रांत, प्लीज, आता मी इथे नाही राहू शकत. माझं इथं राहणं आता अशक्य आहे. ती आता रडत होती. आर्या, तू शांत हो. चल, काही वेळ आमच्या फ्लॅटमध्ये थांब. विक्रांत, तू पण चल. शेजारी राहणारी एक स्त्री तिला म्हणाली. त्यांचा जरा चांगला परिचय होता. त्या दोघी एकमेकांच्या बाजूच्या कंपन्यांमध्ये जॉबला असल्यामुळे त्यांची थोडीफार ओळख होती. विक्रांत आणि आर्या आता त्यांच्या फ्लॅटमध्ये आले. पायातली काच काढून तिच्या पायाला त्या स्त्रीने ड्रेसिंग वगैरे करून दिलं होतं. चहा वगैरे घेऊन आता कुठे ती जराशी नॉर्मल झालेली. पण विक्रांत मात्र आता चांगलाच भेदरून गेला होता. आज एकतर 10 लाखाचं नुकसान झालेलं, रंजन दासचा खून झालेला आणि आता हे नवीन काहीतरी. त्याला कळतच नव्हतं की आता काय करावं या सगळ्याचं. आम्हाला वाटते आमच्या फ्लॅटमध्ये काहीतरी केले, कोणीतरी काळी जादू किंवा तसलाच काहीतरी प्रकार. आर्या तिला म्हणाली. हे बघ, शक्य आहे. माझा तर या गोष्टींवर विश्वास आहे. एक काम करा, तुम्ही आज आमच्या घरात राहावा, काही प्रॉब्लेम नाही. हवं तर मी तुला एक नंबर देते. घर साफ करणं आता तुम्हाला शक्य नाही. तुम्ही त्या एजन्सीला कॉल करा. उद्या सकाळी येऊन ते पूर्ण घर स्वच्छ करून देतील. तुम्ही आता त्यात पडू नका, ती म्हणाली. आर्या आणि विक्रांतकडे दुसरा ऑप्शन नव्हता. ती रात्र त्यांनी त्या शेजारच्या घरातच एका खोलीत काढली. सकाळ झाली होती. विक्रांत पॅसेजमध्ये आला. पॅसेजमध्ये येत त्याने एक सिगरेट पेटवली आणि फ्लॅटचं दार उघडून आत नजर टाकली. काल रात्रीची अवस्था होती, अजूनही तसंच सगळं होतं. त्याने त्या एजन्सीला फोन लावला. एजन्सीवाल्याने देखील 1 तासात यायची तयारी दाखवली. विक्रांत विचारात हरवून गेलेला. सिगरेट ओढत त्याला काय झालं कोणास ठाऊक. तो आता फ्लॅटच्या आत शिरला. सगळा फ्लॅट त्याने चेक केला. मानवी विष्ठा सगळीकडे. कसं शक्य आहे? घर बंद होतं. घरात यायला एकच मार्ग, दरवाजातून. गॅलरीमधून यायला मार्ग आहे, पण गॅलरी तर आम्ही आतून बंद करून जातो रोज. आताही गॅलरी आतून बंद आहे. हा काळ्या जादूचा प्रकार आहे. कोणीतरी भयंकर अशा प्रकारची काळी जादू केली आहे. पण आता यातून कोण मदत करेल आमची? माहिती काढायला हवी. एक माणूस आहे, रंजन दास त्या माणसाचं नाव घ्यायचा खूप. खेडशिवापूरला राहतो तो. बाबू, त्याचं नाव असंच काहीतरी होतं. खूप पोहोचलेला माणूस होता. रंजन बोलायचं त्याच्याबद्दल. काही वेळाने तो दरवाजा उघडून बाहेर आला. त्याची नजर बाजूच्या फ्लॅटकडे गेली. एक गोष्ट नाही समजली, इथं नक्की कोण आले राहायला? 2 दिवस झालेत, पण अजूनही माहिती नाही. कायम दार बंद असतं. काल रात्री सुद्धा पॅसेजमध्ये एवढे आवाज होते, पण या फ्लॅटचं दार शेवटपर्यंत उघडलं नाही. इथून कोणीही बाहेर आलं नाही. थोडं चमत्कारिक वाटतंय. कदाचित असं तर नाही की माझा शत्रू याच फ्लॅटमध्ये आहे. या फ्लॅटमधूनच सगळं काही घडते असं तर नाही. विक्रांत फ्लॅटच्या समोर आला आणि त्याने बेल वाजवली. बेल वाजवून 1 मिनिट झाला, पण कोणीही दार उघडलं नाही. त्याचा संयम आता सुटायला लागला. त्याने परत एकदा बेल वाजवली. कम ऑन, राज, तूच आहेस हो ना? उघड एकदा दरवाजा, मला बघायचंय तुला. कम ऑन. विक्रांत स्वतःशीच बोलत होता आणि तितक्यात आतून दार उघडण्याचा आवाज ऐकू आला. आसावरी दार उघडून त्याच्या समोर उभी होती. यस, बोला, तिने दार उघडत म्हटलं. तो तिला काही क्षण नुसता बघतच राहिला. तिच्या सौंदर्याला आणि तिच्या मादकतेला बघून
तो निशब्द झाला होता काही क्षणासाठी. हॅलो, तिने परत एकदा आवाज देत त्याला भानावर आणलं. सॉरी, आम्ही बाजूच्या फ्लॅटमध्ये राहतो. तुम्ही नवीन राहायला आलात असं समजलं, म्हणून सहज ओळख करून घ्यावी म्हटलं. ॲक्च्युली दुसरी गोष्ट म्हणजे की असं विचारायचं होतं की तुमच्या घरात पाणी वगैरे येतंय का? मी सोसायटीच्या कमिटीमध्ये आहे, सो म्हणून पण एक जबाबदारी असते ना की सोसायटीत कोणाला काही प्रॉब्लेम तर नाही. विक्रांत म्हणाला. पाणी येतंय, लाईट पण व्यवस्थित सुरू आहे, सगळं व्यवस्थित आहे. काही असेल तर सांगीन मी. बाय द वे, तुम्ही कोण कोण राहता इथे? म्हणजे तुम्ही एकट्याच राहता की मी, माझा भाऊ, त्याची बायको आणि माझे मिस्टर, आम्ही 4 जण राहतो. माझे मिस्टर बाहेर गावी गेलेत बिझनेसच्या कामासाठी. बरं ठीक आहे, तो म्हणाला. त्याची नजर आसपास घरात काहीतरी शोधत होती, पण त्याला तसं वावगं काही वाटलं नाही. तर तिथून निघून गेला. तिने दार बंद केलं. दाराच्या अगदी मागेच राज उभा होता. घाणेरडी नजर आहे त्याची, आसावरी म्हणाली. हो, तसंही तुला बघून कोणाचीही नजर फिरू शकते, राज म्हणाला आणि दोघे हसू लागले. आर्याने सुट्टी घेतली होती. काही वेळातच घराची साफसफाई करणारी ती एजन्सी, त्याचे काही जण तिथे आले. विक्रांतने त्यांना 10,000 रुपये ॲडव्हान्स दिला आणि ते सगळे आता कामाला लागले. विक्रांत आणि आर्या दोघेही आता सोसायटीच्या खाली आले. कारमध्ये बसून ते बाहेर कुठेतरी गेले. ते एका रेस्टॉरंटमध्ये आले होते. रंजनची हत्या झाली आहे ही गोष्ट बाबांना आणि शशीधरला सांगायला पाहिजे, हे राजचं काम आहे. मला 100% वाटते त्या दोघांना सावध करणं आता गरजेचं आहे, विक्रांत म्हणाला. आर्यालाही ते बरोबर वाटलं. आर्याने आता तिच्या वडिलांना फोन लावला. हॅलो बाबा, आर्या बोलतेय. आता मी जे काही सांगते ते व्यवस्थित ऐका आधी. गेल्या 2-3 दिवसापासून सगळं काही विचित्र घडायला लागले. विक्रांतला वेगवेगळे भास होत आहेत. घरात कल्पनेच्या पलीकडल्या गोष्टी घडत आहेत. विक्रांतचा जॉब गेलाय. काहीतरी असं घडतंय ज्याला कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नाही. आम्हाला ही गोष्ट परवापासून जाणवू लागली, आर्या म्हणाली. तुम्ही दोघे ठीक आहात ना? आणि नक्की कसं सुरू झालं हे? तिच्या वडिलांनी विचारलं. आताच रविवारची गोष्ट आहे. संध्याकाळी आम्ही बाहेर जेवायला म्हणून निघालो तर दरवाजाबाहेर एक पार्सल आलं होतं. आम्ही ते पार्सल घेतलं. आतमध्ये येऊन ते पार्सल उघडलं. त्यामध्ये रक्तात माखलेली 20 मानवी बोट होती आणि 2 माणसांच्या कापलेल्या जिभा पण होत्या. व्हॉट? काय बोट आणि जिभा? तिचा बाप चक्रावून गेला. हो, तुम्हाला काय सांगू, गेले 2 दिवस म्हणजे एखाद्या शिक्षेसारखे होते. त्यातच आम्हाला हा मानवीय प्रकार आहे असं वाटू लागलं. अखेर काल विक्रांत रंजनदासकडे गेला होता. रंजनदास म्हणजे तो मांत्रिक ज्याने गेल्या वेळी आपली मदत केली होती रंजनच्या केसमध्ये. तिथे गेल्यावर असं समजलं की त्याची कोणीतरी हत्या केली, कोणीतरी त्याला जाळून मारलं. आता आम्हा दोघांनाही कळत नाहीये की हे सगळं घडतंय कशामुळे. तुम्ही देखील सावध राहा, एवढंच मला म्हणायचं होतं. कदाचित तो परत आलाय, असं का कोणास ठाऊक सारखं सारखं वाटतंय, आर्या म्हणाली. कदाचित नाही आर्या, तो खरंच परत आला आहे. खरं तर सांगणार नव्हतो तुम्हाला, पण आता सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत हे मला लक्षात येते. तुला इन्स्पेक्टर सुदाम पाटील माहिती असेलच, आणि महिला मुक्ती कार्यकर्ता असलेली अनिता जेडे, ती आठवते ना तुला? हो बाबा, याच दोघांनी आपली मदत केली होती त्यावेळी, आर्या म्हणाली. बरोबर, त्या दोघांवर शनिवारी कोणीतरी हल्ला केला. कोणीतरी त्यांच्या रो हाऊसमध्ये शिरलं होतं. दोघांना प्रचंड प्रमाणात मारहाण झाली होती. जागोजागी जखमा होत्या. तो जो कोणी होता त्या माणसाने त्या दोघांवर पेट्रोल टाकून दोघांनाही जाळलं. पण तो इतका निर्दयी होता की त्याने त्यांना मरूही दिलं नाही. आणि तुला माहिती आहे त्याने त्यांना जाळायच्या आधी काय केलं असेल? त्याने त्या दोघांच्या हाताची बोटं छाटली होती. दोघांच्या जिभा कापल्या होत्या. तिचा बाप म्हणाला. काय खरं सांगताय? अहो म्हणजे आमच्या घरी आलेल्या बॉक्समधली ती बोटे आणि त्या जिभा त्या दोघांच्या होत्या. आर्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता.
हो, याचा सरळ सरळ तोच अर्थ होतो. म्हणजे राजवर्धन परत आलाय आणि आता आपला सूड घेतोय हे नक्की, तिचे वडील सुशील म्हणाले. घराची साफसफाई झाली होती, पण त्या घरात पाऊल टाकायचीही आर्याची इच्छा होत नव्हती. संध्याकाळ झाली होती. आर्याचा लॅपटॉप बाजूच्याच फ्लॅटमध्ये तिच्या मैत्रिणीकडे होता. जवळच्या एका सोसायटीमध्ये एक 1 BHK फ्लॅट रिकामा होता आणि भाड्याने द्यायचा होता असं विक्रांतला समजलं होतं. त्या सोसायटीत त्याचा एक मित्र राहायचा. त्या मित्राने तिथल्या घरमालकाशी बोलणी करायला विक्रांतला संध्याकाळी बोलावलं होतं. विक्रांत तिथेच गेला होता. आर्या काही वेळ तिच्या मैत्रिणीच्या घरातच बसून राहिली. 8 वाजले होते. विक्रांतला आता घराची चावी मिळाली होती. नाममात्र असं डिपॉझिट त्याने घरमालकाला दिला होता आणि 1 महिन्याचं भाडं देखील त्याला ट्रान्स्फर केलं होतं. तसं त्या फ्लॅटमध्ये आता फार सामान नव्हतं, पण आजची रात्र काढणं त्या दोघांना तिथे शक्य होतं. हॅलो आर्या, फ्लॅटचं काम झालंय. आजची रात्र आपण तिथे काढू शकतो. एक वेळ आहे, सोफा आहे आणि खुर्च्या वगैरे आहेत. एक बेड पण आहे. घरातलं तुझं आणि माझं आवश्यक सामान काढायला घे. सोबत कॅश आणि दागिनेही घे. आपण जाऊ आज, विक्रांत म्हणाला. आर्यालाही ते बरं वाटलं ऐकून की आता आजची रात्र त्यांना तिथे काढावी लागणार नव्हती. घाबरत घाबरत तिच्या मैत्रिणीला घेऊन आता फ्लॅटच्या आतमध्ये आली. फ्लॅटमधल्या कपाटातून तिने आवश्यक सगळं काही एका बॅगमध्ये भरलं. त्यात तिचे दागिने, कॅश, क्रेडिट कार्ड या वस्तू होत्या. तिने सगळं काही बॅगेत भरलं आणि आता ती फ्लॅटमधून बाहेर निघून गेली. फ्लॅट लॉक केला का कुणास ठाऊक, पण त्या फ्लॅटमधून बाहेर येत तिचा जीव जणू भांड्यात पडला होता. तिच्या मनाने आणि आत्म्याने एक मोकळा श्वास घेतला होता. इतका वेळ मनाला आलेली भीतीची आणि दहशतीची जळमट आता नाहीशी झालेली. आर्या, काळजी घे. काही लागलं तर लगेच कॉल कर, तिची मैत्रीण तिला म्हणाली. आर्या आता लिफ्टने खाली आली. विक्रांत कार घेऊन सोसायटीच्या बाहेर थांबला होता. त्याच्याही आवश्यक वस्तू तिने घेतलेल्याच होत्या, त्यामुळे त्याला बाकी परत फ्लॅटवर जायची आवश्यकता नव्हती. दोघे आता तिथून निघाले. राज बाल्कनीत उभा होता. त्याचा फोन वाजला. ते दोघेही बाजूलाच असलेल्या एका सोसायटीमध्ये राहायला गेलेत. तुम्हाला कळलं असेलच. हो, मग आता काय करायचं आहे? उद्यापर्यंत परत इथेच येतील. रात्री जवळपास राहून नजर ठेवता आली तर बघा, पण येणार ते याच फ्लॅटमध्ये 24 तासात, राज म्हणाला. त्याचा आत्मविश्वास असा होता जणू काही त्याला आधीच माहिती होतं की पुढे काय होणार आहे. फ्लॅटचं दार उघडून विक्रांत आणि आर्या आतमध्ये आले. फ्लॅटमध्ये फार काही सामान नव्हतं, फार काही फर्निचर नव्हतं. काही खुर्च्या, बेडरूममध्ये एक पलंग, एक सोफा, बास, फार काही नाही. बघ, इथे फार काही नाहीये, पण कमीत कमी आपण सुरक्षित आहोत. आणि बघ, घरात शिरल्याच एक पॉझिटिव्ह अशी वाईब येते. हो, मला पण जाणवते. तुला सांगते, त्या फ्लॅटमधून जसं मी आपलं सामान घेऊन बाहेर पडले, मनावरचं जणू काही एक भलं मोठं ओझं दूर झालं. एक मोकळा श्वास घेतला असं वाटलं मला. मला वाटते की काहीतरी करायला हवं यावर. त्या फ्लॅटमध्ये आपण खूप पैसे गुंतवलेत. आजूबाजूला बदनामी झाली तर तो फ्लॅट जास्त चांगल्या किमतीला विकलाही जाणार नाही. आपल्याला खूप नुकसान होईल. असं व्हायला नको. तू काहीतरी कर. तो फ्लॅट आपण असंच सोडू शकत नाही, आर्या म्हणाली. काळजी करू नकोस. मला माहिती आहे मला काय करायचे. रंजनदास एका माणसाचं नाव सारखं घ्यायचा. बाबू असं त्या माणसाचं नाव होतं. खेड शिवापूरला कुठेतरी गावाच्या बाहेर तो एकटाच राहतो. रंजनदास म्हणायचा की त्याला जे काही येतं ते त्यांनी याच माणसाकडून शिकलं होतं. उद्याच मी तिथे जाणार आहे. बाबा आणि शशीधर दोघांनाही धोका आहे. तू त्यांना सगळं काही सांगितलं ते बरं केलं. तितक्यात आर्याचा फोन वाजला. स्क्रीनवर तिच्या मॅनेजरचा नंबर दिसत होता. आर्याने पटकन फोन उचलला. हा सर, बोला ना. आर्या, प्रोजेक्ट स्टेटस काय आहे? तुला जे टास्क दिले होते झालेत का? हो सर, सगळं काम मी करून ठेवलं आहे.
तुम्हाला काय सांगू काय प्रॉब्लेम सुरू आहेत. आम्हाला फ्लॅट पण सोडावा लागला. आर्या, खरंच मला सहानुभूती आहे तुझ्याबद्दल, पण आता मला खरंच काही ऐकायची इच्छा नाही आहे. मी खूप प्रेशरमध्ये आहे. उद्या सकाळी मीटिंग जॉईन कर. मी तुला जे दिलंय काम ते उद्या तू सकाळी मला दाखव. दुपारी 12:30 वाजता क्लायंटबरोबर मीटिंग आहे. त्याला मला स्टेटस अपडेट देणं गरजेचं आहे. हो सर, डोंट वरी. यावेळी कोणतीही चूक होणार नाही, आर्या म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला. त्या दोघांनी रात्री जेवण ऑर्डर केलं. तिथेच त्यांनी जेवण केलं आणि दोघेही झोपले. सकाळी तिला लवकर उठायचं होतं. सकाळ झाली होती. रात्री दोघांनाही व्यवस्थित झोप लागली होती. आज जरा फ्रेश वाटत होतं. कोणतीही नकारात्मकता त्या घरात जाणवत नव्हती. म्हणजे खरा प्रॉब्लेम आपल्या घरातच होता हे दोघांनाही समजलं होतं. आणि आता आपण सुरक्षित आहोत. 8 वाजले होते. आर्या लॅपटॉप उघडून काम करायला बसली होती. खरं तर ते काम तिने परवा संध्याकाळीच केलं होतं. आता ती शेवटचं परत एकदा सकाळी काही चेक करत होती. तिची मीटिंग सुरू झाली. काही वेळ मॅनेजर इतर टीम मेंबरशी बोलत होता. त्याचं काम चेक करत होता. विक्रांत तोपर्यंत आवरून तयार झाला. त्याच्याकडे आता पैसे नव्हते आणि शिवापूरला जाण्यासाठी त्याला हाताशी पैसा हवा होता. कारण जर बाबूने तिथे पैसे मागितले तर ते त्याला द्यावे लागणार होते. पण कालच 10 लाखाचा एवढा मोठा लॉस त्यांनी सहन केला होता. क्रेडिट कार्ड होतं पण तिथे चालणार नव्हतं. ATM मध्ये जेमतेम 15,000 रुपये होते. काल घरासाठी 50,000 डिपॉझिट आणि 20,000 भाडं त्याने भरलं होतं. अशा कामासाठी नाही म्हटलं तरी लाखभर रुपये खर्च होणार हे नक्की. आर्या, मला थोडे पैसे हवे होते. मीटिंग सुरू असताना विक्रांत म्हणाला. तिचा माईक बंद होता त्यामुळे कोणाला काही ऐकू गेलं नव्हतं. विक्रांत, अरे मी मीटिंगमध्ये आहे. तू कर ना खर्च. तुझ्याकडे असतील ना पैसे? आहेत माझ्याकडे. थोडा ATMचा प्रॉब्लेम झालाय म्हणून. नाहीतर तुझ्याकडे मागतो का मी कधी? तू काल सगळी कॅश आणि दागिने घेऊन आली आहेस ना? कुठे ठेवले ते सगळं? विक्रांतने विचारलं. विक्रांत प्लीज, 10 मिनिटात माझा कॉल सुरू होईल. मी जे काम केलंय ते आता मला प्रेझेंट करायचंय. प्लीज आता मला डिस्टर्ब करू नकोस. मी खूप टेन्शनमध्ये आहे आता. अगं बॅग कुठे ठेवली आहेस तेवढेच विचारतोय मी. आतमध्ये ते कपाट आहे बघ लाकडाचं, तिथे ठेवली आहे. त्याला कुलूपही लावलंय मी. कुलपाची चावी तर दे. ती खूप टेन्शनमध्ये होती पण तिला आता चावी कुठे ठेवली ते आठवत नव्हतं. शोध, इथेच कुठेतरी असेल. आणि तितक्यात आता मॅनेजरने तिचं नाव घेतलं. तिने तिचा माईक ऑन केला आणि आता ती बोलू लागली. विक्रांत त्या फ्लॅटमध्ये सगळीकडे ती चावी शोधू लागला. 5-10 मिनिटे झाली. त्याला ती चावी सापडली नाही. परत एकदा तो बाहेरच्या खोलीत आला. यस सर, मी आता माझी स्क्रीन शेअर करते. असं म्हणत तिने स्वतःचा स्क्रीन शेअर केलं. जसं तिने स्वतःचं स्क्रीन त्या मीटिंगमध्ये शेअर केलं आणि तिने तिचं फोल्डर ओपन केलं. त्या फोल्डरमधल्या सगळ्या फाईल्स करप्ट झाल्या होत्या आणि बऱ्याचशा फाईल डिलीट झाल्या होत्या.